नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, या जेवायला. तर काय काय मेनू आहे दाखव बरं. सोनूची मम्मी मेथीची भाजी, कढई भरून मेथीची भाजी केली आणि आता काही दिवसच भेटन असं वाटतं मला मेथीची भाजी. हो, नंतर उन्हाळ्याची भेटती, पण जी चव आता लागती ना ती उन्हाळ्यात नाही लागत अशी. हा, महाग भेटन पण हा, उन्हात येत नसती ती. तर मेथीची भाजी केली ना सोनूची मम्मी ना. आणि हे कशाचं कॉल्डेश आहे ग? हे माझ्या काकूची इथून आता पालकाची भाजी आणली वा, शेपू पालक आहे. हा, हे बेसन पिठात राहते पायी. ही बेसन पिठात केलेली आहे. हा, पण याच्यात लसूण राहत असतो पाय फोडणी. त्यांनी दिलीच नाही. घरचं लसूण असून काही दिवसूच नाही राहील मला. कारण आता याच्यात सांग काही गरम मसाला आहे का काय आहे? नाही ना, मग याला चव कशाची राहील? लसणाची. हा, तर लसूण काही दिसा ना मला त्याच्यात. आणि तो बी असा काळा हुस्तर, ब्राऊन काळा काळा हुस्तर दिसतो. काळा बरोबर आहे, दिसतो ना. मग तर ते पाहिजे होता. आणि याच्यात काय आते बाई माझ्या याला सोनूच्या मम्मीने धरेल लसणाच्या पातीवर दानका. हा, लसूण नाही का आपल्या घरात? लसूण हाय सोनूच पप्पा, पण पात नेहमीच नाही भेटत ना. आज सकाळी मला खुडामध्ये बी पात टाकून दिली. ते बघा, तुला आवडत नाही का पात? बिलकुल खुडामध्ये पात कोण टाकतं? खुडा म्हणजे काय ते सांग एकदा. हा, पापडाचा कुस्करा करते आणि त्याला तळून घेते. पापडाची चटणी. पापडाची चटणी, तर त्याला आमच्याकडे खुडा म्हणते. हा. तर सोन्याला ज्वारीची भाकर चुरून घेतली भाऊ. त्याच्यामध्ये आता त्याला मी त्याच्यात मेथीची भाजी टाकून देते. बघा, भाजी कमी रस्सा आवडतो त्याला. आणि मेथीच्या भाजीला बी लसणाची जिरं आहे ना, जिरं मोहरी टाकली मी. याची चव राहती. हम्म. तर काल चतुर्थी होती, काल आम्ही व्हिडिओ नाही टाकला, आज बी नाही टाकला. म्हणलं काय रोज रोज जेवणाच टाकाव. तर कमेंट आल्या की तुमचं जेवणाचा व्हिडिओ आला नाही. तर बुवा असं वाटतं की तुम्हाला आमच्या जेवणाची व्हिडिओ तुम्हाला आवडते बुवा. तर छान वाटलं, टाका जाऊ. कारण रोज रोज काय व्हिडिओ टाकावं ते बी प्रश्न राहतो. जसं एखाद्या बाईला काय स्वयंपाक करू हा प्रश्न राहतो, भाजी करू तसा आम्हाला प्रश्न राहतो की रोज रोज काय टाकावं. मग जेवताना तर रोज अल्लकच राहतं ना, काहीतरी एखादी गोष्ट अल्लक राहते. मग जेवणाचीच व्हिडिओ टाका जाऊ ह्या आयडी वर तरी, ह्या चॅनल वर तरी. आणि हे बघा, याच्यामध्ये मी थोडी लसणाची पात दिली सोनूच्या पप्पाला. आणि मी खात नाही मेथीच्या भाजी सोबत कांदा, पण सोनूच्या पप्पाला आवडतो बाई, म्हणून त्यांना कांदा, लिंबू, गाजर. तर असं आहे बघा याच्यात. मग फेवरेट लोणचं हे कराळ्याचं आहे ना. हा, कराळ्याचं. ह्या पाय इकडे 3 भरण्या दिसून राहिल्या तुम्हाला सोन्याच्या पाठीमाग. बकेटच्या अलीकून 1, सगळ्या लोणचं 2 आणि ही चिनी मातीची आहे ना. 2-3. हा, जी छोटी आहे त्याच्यात कशाच लोणचं आहे? ते डाळ, मोहरीची डाळ. हा, मधी कराळ आणि हे अलीकडचं तिळाचं. तर अशा भरण्या यंदा लय मोठे लोणचे केले. काय झालं, मागच्या वर्षी उन्हाळ्यात आहे ना, सोनूच्या मम्मीची आजी येईल होती इथं. मग आम्ही सामान आणून द्यायचो, ती आई ते दळून घ्यायची. आमचे झाले की मग जाऊबाईचे, त्याची झाली की मग त्यांना बी 2-3 लोणचं करून दिले, मला बी 2-3 लोणचं करून दिले. हा, आणि लोणचं जितकं मुरत चालतं तितकी चव लागती. हा, आता हे लोणचं आहे ना कराळ्याचं, हे सगळ्यात मग फेवरेट आहे. कराळ्याचं लोणचं लय भारी लागतं. कोणा खाल्लेलं आहे कमेंट मध्ये सांगा. हा, आणि आपण जे दुकानातून लोणचे विकत घेतो ना त्याच्यात फक्त तेल राहतं, ते ह्या लोणच्याच्या कुठंच नाही राहत. ते कसंच याची बरोबर नाही करतो, ते नुसतंच आंबट लागतं. आणि त्याच्यात काय काय लिंबू पिळेल राहतं, काय त्यांची रेसिपीच अलग राहते. बरोबर आहे. तुला नाही आवडत करे लोणचं? द्या ना, आवडतं. हा, तर ती फोड तर जास्त ह्या मोठी ज्या ना. फोड आहे ना ही लय मोठी आहे बघा. तर मग आम्ही काय केलं, नास होऊन जाते ना, एक माणूस खात नाही पूर्ण. हा, मग ते मग सोनू अर्धी अर्धी खाऊ आम्ही. मला एवढं लोणचं नाही आवडत, मी नाही खात. तर असं बेत आहे. तर या मंडळी मग जेवायला. हा, तर या जेवायला ह्यो आमचा सोन्या आहे, पाहून घ्या. लागलं जेवायला. त्याला भूक लागली. त्याला भूक लागली. तुला चपाती पाहिजे ना रे जेवताना? नाही खाते मी आता. त्याला सवय लागली ना सोनूच पप्पा आता. सोन्या पाहिलं ना भाकर खातच नव्हता भाऊ. नाही पहिले तर मी भाजी मधली मेथी खात नव्हतं, बिलकुल काहीच खात नव्हतं. हा, त्याला एक सवय, कशाची भाजी केली त्यातला त्याला एक आयटम आवडत नाही, मग ते काढून टाक. आणि मग त्याला तो काढून टाकतो. पोहे केले कांदाच काढन, आणखीन कढीपत्ता, कशातलं काही त्याला आवडत नाही. मिरच्या, आता मेथीची भाजीतली त्याला मेथी आवडत नव्हती आहे ना बाळा. आता आवडू राहिली. तर असंच राहतं लहान लेकराचं. तर असं आहे मंडळी. या मग जेवायला. हा, तर चला, धन्यवाद, बाय.